राम राम विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी चालू 5:30 वाजता ऑफिसला आणि चला म्हटलं पहिला व्हिडिओ बनवू. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न देतोय मी 25 प्रश्न अति संभाव्य. तर आज लवकर चालू आहे जरा, तर बिगर आंघोळीचं चालू. चला चला, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, पहिला प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे आणि त्या प्रश्नाचं नाव काय आहे? तर त्या प्रश्नाचं नाव मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. हां, तर चला आपण आता या ठिकाणी सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काय सुरू करणार आहोत? आई मुलाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. लक्षात घ्या, क्रियापद म्हणजे काय? क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याचं नाव क्रियापद असतं. मग क्रिया दाखवणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याचं नाव क्रियापद असतं. मग क्रियापद कशापासून तयार होतात? क्रियापद ही धातूपासून तयार होतात. धातू म्हणजे काय? मूळचा शब्द जो काय करतो? क्रिया दाखवितो. प्रत्येक धातूचं काम काय आहे? क्रिया दाखविणे. क्रिया दाखविणे. चला, प्रत्येक धातूचं काम आहे क्रिया दाखविणे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, क्रिया दाखविण्याचं काम धातू करतो आणि धातूपासून काय बनतात? क्रियापद बनतात. मग आई मुलाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. खेळवणारी कोणी? आई आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, बाह्य घटक जेव्हा क्रिया करण्यास प्रेरित करतो तेव्हा त्या ठिकाणी तो प्रेरित करतो म्हणजे प्रेरणा देतो, म्हणजे ते प्रयोजक क्रियापद असतं. खेळवते, आई बाळाला निजविते, ताई बाळाला खेळविते, पळविते, गणेश बाबाला चालवितो. म्हणजे काय घडतं? तर या ठिकाणी बाह्य घटक क्रिया करण्यास काय करतो? प्रेरित करतो. असे क्रियापद जे असतात त्यांना प्रयोजक क्रियापद म्हणतात. क्रियापदाचे जर प्रकार विचारले तर सांगायचे मुख्य प्रकार किती आहे? 2. चला, या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द आला 100% परीक्षेला विचारला जातो. पारंपरिक, 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 आता पारंपरिक. आता आपल्याला माहिती आहे हे काही येऊ शकणार नाही. मग उत्तर येणार कुठे? तर भरपूर जण उत्तर देणार 1 नंबरचं, काही देणार 3 नंबरचं, काही देणार 2 नंबरचं. तर अशा वेळी काय करायचं? लक्षात घ्या, आता ज्या ज्या शब्दाला इक प्रत्यय लागतं त्या शब्दांसाठीचा नियम मी तुम्हाला सांगतो. आता बघा, मूळ शब्द काय आहे आपला? परंपरा. मग मूळ शब्द परंपरा आहे. या शब्दाला इक प्रत्यय लागतंय. कोणतं प्रत्यय लागतंय? तर या ठिकाणी चला, आता या ठिकाणी बघा काय लागतं? परंपरा, पारंपरिक. मूळ शब्द आहे परंपरा. आता या इक प्रत्यय लावायचे. याला कोणतं प्रत्यय लावायचंय? इक. मग आता इक प्रत्यय लावत असताना घडतं काय? पारंपरिक. तर हे संस्कृत प्रत्यय आहे, लक्षात घ्या. गुरुजी झोप झाली नाही तुमची. चला, परंपरा. परंपरा आणि कोणतं प्रत्यय जोडायचं? इक. मग आता घडणार काय बघा, लक्षात घ्या. इक प्रत्यय सांगतोय, जेव्हा इक प्रत्यय येतं तेव्हा घडतं काय? तर पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाढ होते. पचा होतो पा. पचा काय होतो? पा. हे नेहमी लक्षात ठेवा बरं का. ज्या ज्या शब्दाला तुम्ही इक प्रत्यय लावणार, हे ई रस्व आहे, हे संस्कृत उपसर्ग आहे. मग इक प्रत्यय जेव्हा लागणार तेव्हा काय घडणार? या प मध्ये कोण आहे? त्या मध्ये काय होते? वाढ होते आणि त्याचा काय होतो? आ. मग पचा काय होणार? पा. हे र जसंच्या तसं त्याच्या अनुसार जसं तसा पारम. आता इथं प आहे, तो प जसंच्या तसे मधल्यात बदल करायचा अधिकार आपल्याला नाही. पहिल्या अक्षरामध्ये बदल होतो आणि शेवटच्या अक्षरामध्ये जे आहे तर हे ई मिसळतं आणि त्याचं होतं री आणि शेवटचं क. पारंपरिक शुद्ध शब्द. आपण नेहमी बोलत असताना काय म्हणतो? पारंपरिक. तर हे चुकीचं आहे. पारंपरिक हे चुकीचं आहे. पारंपरिक हे सुद्धा चुकीचं आहे. पारिक, पारिक तसं येत नाही. जसं की आपण म्हटलं काय? अध्यात्म. मूळ शब्द काय आहे? अध्यात्म. आणि जर आपल्याला लिहायचं सांगितलं आध्यात्मिक, तर चा होतो आ, हा आहे ध्या आणि हा आहे मिक. तयार झालं शुद्ध शब्द आध्यात्मिक. येते लक्षात?
मग अशा शब्दाला इक प्रत्यय लावत असताना मग आपलं उत्तर काय येतं पारंपरिक. गुरुजी पारंपरिक 3 नाही 2 नंबर. चला काय उत्तर आहे आपलं पारंपरिक. कळलं कसं शरीर शरीर आहे मूळ शब्द काय आहे शरीर. आता याला इक जोडायचंय मग काय घडणार शचा काय होणार शा त्यानंतर हे री जसच्या तसं याच्यात बदल करायचा नाही हे रस्व आणि हे पार शारीरिक. आले लक्षात. आणि चला मग पुढे जनमत या शब्दातील जचा उच्चार आहे. आता लक्षात घ्या जनमत म्हणतो आपण जनगण मन जन हो जागा ज म्हणत असताना जनमत न म्हणता आपण काय म्हणतो ज उच्चार ज करतो म्हणजे लिहिताना आपण असं लिहितो पण उच्चार त्याच्या शेवटी यचा करतो आणि म्हणून ज तालव्य आहे. मग तालव्य याच्या ठिकाणी य लागतं म्हणून त्याला काय म्हणायचं तालव्य. च छ ज झ च छ ज झ तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं तालव्य. च चा गट च चा जो गट आहे कोणता गट च चा गट तर याचे 2 प्रकारे उच्चार होतात च छ ज झ आणि याला अन म्हणा काय म्हणा अन च छ ज झ अन. बरेच जण य म्हणतात आणि आता लक्षात घ्या च छ ज झ अन याला जेव्हा आपण य लावतो काय लावतो य तेव्हा त्याला काय म्हणायचं तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं तालव्य. आणि जेव्हा तुम्ही त्याला च म्हणणार त्याच्या शेवटी काय लावणार अ तेव्हा त्याला काय म्हणायचं खऱ्या अर्थाने तिघचे ज्याच्या शेवटी काय लागतं अ लागतं च ज झ तर तेव्हा त्याला म्हणायचं दंत तालव्य. काय म्हणायचं दंत तालव्य. म्हणजे हा एकटाच गट आहे कोणाचा च चा गट की ज्याचे 2 प्रकारे उच्चार दिलेले एक तालव्य आणि दुसरा दंत तालव्य. तालव्य केव्हा त्याच्या शेवटी य लागेल तेव्हा आणि दंत तालव्य केव्हा अ लागेल तेव्हा. मग या ठिकाणी उत्तर काय आपलं ज ज न मत पुढचं त्या सोडून ज तर जचा उच्चार काय आहे तालव्य आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दाशी जो संबंध येतो. आता बघा नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे काय. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी तसे इतर शब्दाशी येणारा संबंध म्हणजे विभक्ती. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे कारक अर्थ आणि नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी येणारा संबंध म्हणजे काय उपपदार्थ. आता लक्षात घ्या उपपदार्थ काय म्हणतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण काय म्हटलं वाक्यामध्ये येणारे सर्व शब्द म्हणजे पद असतात. आपण राधा पाणी भरते. आता या ठिकाणी लक्षात घ्या वाक्यात येणारा प्रत्येक शब्द म्हणजे काय असतो पद पद पद. पण या ठिकाणी भरते भरण्याची क्रिया दाखवतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि म्हणून याला काय म्हणतात क्रियापद. आणि क्रियापदाचंच नाव काय दुसरं मुख्य पद. मग लक्षात घ्या जर हे मुख्य पद आहे क्रियापद तर मग बाकीचे कोणते पद आहे उपपद आहे. उपपदे हे पद आहे पण याच्यातलं हे जे आहे भरते काय क्रियापद आणि त्याचं दुसरं नाव काय मुख्य पद. जर हे क्रियापद जर मुख्य पद आहे मग राहिलेले कोणते पद आहे उपपदे आहे. मग त्यांनी सांगितलं काय नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाव्यतिरिक्त यावा नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे कारक अर्थ असतं. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी तसेच इतर शब्दाशी येणारा संबंध दोहीशी येत असेल तर त्याला म्हणतात विभक्ती. आणि इथं काय नाम किंवा सर्वनाम यांचा फक्त क्रियापदाशी नाही तर इतर शब्दाशी संबंध येतो त्याला काय म्हणतात मग याच्याशी संबंध येतो मग उपपदार्थ. चला जर तुम्हाला हे एकदम शांत रीतीने समजून घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरला जायचं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं आपलं ॲप आहे ते ॲप घ्यायचं. त्याच्यावरती संपूर्ण व्याकरण क्रमाने शिकून ठेवलेलं आहे. नाचत गात हसत खेळत एकदम तुम्ही फास्ट ऐकू शकता. ते किती रुपये ते गुरुजी अरे फक्त 50 रुपयात दिले गुरुजी ना. हां कोणीच नाही देणारा महाराष्ट्रामध्ये 50 रुपयात इतकं छान शिकवलंय.
शब्दाच्या मुख्य अर्थाबरोबर आणखी काही अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीला कोणती शब्द शक्ती म्हणतात? आता लक्षात घ्या, शब्दाच्या 3 शक्ती आहे: अभिधा, व्यंजना, लक्षणा. अभिधा, व्यंजना, लक्षणा. अभिधा, लक्षणा, व्यंजना. अभिधा, लक्षणा, व्यंजना. शब्दाच्या शक्ती किती? 3 आहे. अभिधामधून सरळ साधा अर्थ निघतो, त्याला वाच्यार्थ म्हणतात. लक्षणामधून लक्षार्थ, व्यंजनापासून व्यंगार्थ. मग आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? शब्दाच्या मुख्य अर्थाबरोबर आणखी काही अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला कोणती शक्ती म्हणतात? म्हणजे काय? मुख्य अर्थाबरोबर आणखी काही अर्थ म्हणजे काय? व्यंगार्थ. त्याला व्यंजना म्हणा. त्याच्यातून निघणारा अर्थ व्यंगार्थ. व्यंजना, व्यंगार्थ. चला, ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे काय? ओनामा करणे म्हणजे काय? ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे. ओनामा करणे, प्रारंभ करणे. ओनामा करणे, प्रारंभ करणे. खालील पैकी कोणता वर्ण संयुक्त स्वर आहे? आता या ठिकाणी संयुक्त स्वर लक्षात घ्या. आपल्याला जर विचारलं वर्ण किती, तर 52 सांगा. वर्णाचे प्रकार विचारले तर किती सांगा? बघा, वर्ण विचारलं तर किती सांगा? 52 सांगा. जर तुम्हाला विचारलं वर्णांचे प्रकार किती, वर्णांचे प्रकार विचारलं तर किती सांगा? पटकन सांगा. 3. कोणकोणते? स्वर, स्वरादी, व्यंजने. कशाचे प्रकारे? वर्णाचे प्रकारे. स्वर, स्वरादी, व्यंजने. आता हे ठीक आहे. स्वर जर विचारलेत किती सांगायचे गुरुजी? तर स्वर विचारले 14 सांगा. स्वरादी 2. व्यंजने जर विचारले किती सांगा? 34. विशेष संयुक्त व्यंजन जर विचारले, विशेष संयुक्त व्यंजने, तर 2 सांगा. काय सांगा? 2. आणि मग आता इथं स्वरांचे प्रकार जर विचारले तर स्वरांचे प्रकार किती आहे? 3. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. आणि मग त्याच्यावर प्रश्न आला, खालीलपैकी कोणता वर्ण संयुक्त स्वर आहे? संयुक्त स्वर विचारला आपल्याला, संयुक्त. मग आता लक्षात घ्या, संयुक्त ए आहे. यांना का संयुक्त म्हणतात? ए, ऐ, ओ, औ. तर हे 2 स्वरा मिळून तयार होतात म्हणून यांना संयुक्त स्वर म्हणतात. मग कसं? अ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई या 2 स्वरापासून एक स्वर तयार होतो म्हणून त्याचं नाव काय? संयुक्त स्वर. आ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई या 2 स्वरापासून हा तयार झाला म्हणून याला काय म्हणतात? संयुक्त स्वर. ओ कसा तयार होतो? अ अधिक ऱ्हस्वऊ किंवा दीर्घऊ. आणि औ कसा तयार होतो? आ अधिक ऱ्हस्वऊ किंवा दीर्घऊ. 2 स्वरा मिळून एक स्वर तयार होतो म्हणून त्याचं नाव संयुक्त स्वर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, काय आहे? ए. चला, पुढचा प्रश्न घ्या गुरुजी. पळपळत शिका आम्हाला. पळपळत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. नको. चला, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यात कोणता काळ आहे? आता सदा, सर्वदा, नेहमी, सतत असे शब्द आले का ती नियमित घडणारी क्रिया असते. आणि नियमित घडणारी क्रिया म्हणजे रीती काळ असतो. मग आता इथं रीती पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. तर सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यात कोणता काळ आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर त्या ठिकाणी रीती काळ म्हणजे कोणता काळ आहे? तर रीती वर्तमान काळ आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. चला, या ठिकाणी तुम्हाला काही वाटलं तर मला कमेंट करून सांगा. मला थोडीशी अडचण वाटली त्याच्यात. आज सतत गडगडले. आज सतत गडगडले या वाक्यातील प्रयोग कोणता? आज सतत गडगडले. आता प्रयोग लक्षात या. प्रयोग म्हणजे काय? कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम. कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम म्हणजे प्रयोग. प्रयोगाचे किती प्रकार? 3 प्रकार. कर्तरी, दुसरा कर्मणी आणि तिसरा भावे. कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर भावे प्रयोगाचा हा भाग आहे शेवटचा. भाव, कर्तरी, भावे प्रयोग. मग जिथे भाव, कर्तरी, गडगडते, मळमळते, जळजळते, मावळले, अंधारले अशी क्रियापद आले, समजून चालायचं काय? कर्त्याचा भाव क्रियापदात दडलेला आहे. आता इथं काय सांगितलं? गडगडले म्हणजे गडगड झाली किंवा गडगड होती. मग आता या ठिकाणी क्रियापदाचा भाव कशात दडलेला आहे? तर मग भाव दडलेला आहे म्हणून त्याचं नाव काय ठेवायचं? तर भाव कर्तरी भावे प्रयोग. भाव कर्तरी भावे प्रयोग. भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग केव्हा असतो? कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतं. आणि भावे प्रयोगामध्ये दोहीला प्रत्यय असतो, तो असतो भावे प्रयोग.
चला पुढे. आता या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे? तर चला आता या ठिकाणी व्यंजन संधी आपल्याला कळणं गरजेचे आहे. व्यंजन, मग व्यंजनाचे 5 वर्ग पाडले जातात. क च क च ट त प कचड तप क चट तप कचड तप कचड तप कचड तप कचट तप कचड तप कचड तप कचड तप कचड तप. आणि सोपं सांगतो, प्रथम व्यंजन संधी पहिल्या व्यंजनासाठी हे जे 5 दिसते ना, यांच्या सोबतच जोडाक्षर तयार झालेलं दिसलं त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन. तृतीय व्यंजन संधी ग ज ड द ब गजड द ब गजड द ब ग ज ड द ब ग ज ड द ब गजड 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 द ब. किती नंबरचे? 3 आहे. इथं कचड खचड थप आहे परत. मग आता लक्षात घ्या, हे 1 नंबरची ओळ आहे म्हणून याला प्रथम व्यंजन संधी म्हणा. ही 3 नंबरची उभी ओळ आहे म्हणून याला तृतीय व्यंजन संधी म्हणा. आणि शेवटी यांना काय म्हणा, यांच्यासोबत जर दिसलं तुम्हाला ग, त्यानंतर अन, त्यानंतर न, त्यानंतर न आणि म, यांच्यासोबत जर तुम्हाला जोडाक्षर दिसलं तर समजून चालायचं काय, तर ते आहे अनुनासिक संधी. चला 3 व्यंजन संधीचे पहिले 3 नियम. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी. मग आता इथं काय विचारलं आपल्याला, प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण ओळखा. मग यांच्यासोबत जोडाक्षर पाहिजे आपल्याला. एक चट तप कचड तप क चट तप कचड तप. मग क आणि प सोबत जोडाक्षर दिसते आपल्याला. मग समजून चालायचं काय, व्यंजन संधी कोणती? प्रथम व्यंजन संधी. मग इथं वाक्पती, वाघ अधिक पती, वाघ अधिक पती. मग घडलं काय, तर वाक्पती ग गेलं 3 नंबरचं, ग गेलं 3 नंबरचं आणि कोणाला पाठवून दिलं, क ला. आणि मग तयार झाला शब्द काय, वाक्पती. काय तयार झाला शब्द, वाक्पती. चला वाघ अधिक पती. मग घडलं काय, तर हे ग गेलं आणि गच्या गाठातलं 1 नंबरचं आलं आणि शब्द तयार झाला काय, वाकपती. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, मराठीमध्ये असं लिहिल्या जाईल आणि संस्कृत संधी आहे म्हणून वाकपती. चला या ठिकाणी चला पुढे. पहिलं आलं प्रथम व्यंजन संधी, तिसऱ्या आलं तृतीय व्यंजन संधी. मराठी भाषेत एकूण किती व्यंजन आहे आत्ताच सांगितलं. मराठी भाषेत व्यंजन विचारलं किती सांगा, 34 सांगा. व्यंजनाचे वर्ग किती, 5. क च ट त प हे व्यंजनाचे वर्ग आहे. मग क ख ग ग ग च छ ज ज न ट ड ड ड न त द द द न प फ फ ग म हे 25 स्पर्शी व्यंजन आहे. त्यानंतर कोण आहे, अर्धस्वर य र ल व. उष्म्यामध्ये श श स 3. त्यानंतर स्वतंत्र ळ, महाप्राण ह. आणि महाप्राण जर ह 1 आहे आणि जर विचारलं एकूण महाप्राण किती, तर एकूण महाप्राण विचारलं तर किती सांगायचे गुरुजी, तर पटकन सांगायचे किती, तर पटकन सांगायचे किती गुरुजी, तर सांगायचे 14. चला 12 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे आलाय. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात भीम हवेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात कोण हवेत, भीम हवेत, भीम. मग आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात भीम हवेत म्हणजे विद्यार्थ्याला काय केलं, भीमाची उपमा दिली. विद्यार्थ्याला भीमाची उपमा दिली आहे, कुणाला, विद्यार्थ्याला. मग पटकन त्याला काय म्हणायचं, एखादं विशेष नाम जरी एखाद्याला उपमा देण्यासाठी वापरलं तर ते काय होतं, सामान्य होतं. म्हणून भीम या वाक्यामध्ये कोणतं नाम आहे, सामान्य. जरी व्यक्तीचं नाव असलं, जरी ते व्यक्तीचं नाव असलं तरी ते या ठिकाणी उपमा देण्यासाठी वापरलं म्हणून ते काय झालं, सामान्य. त्याला विशेष म्हणत बसू नका. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. विराटने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता इथं आपल्याला काय करायचं, ठोकणारा कोण आहे, विराट आहे. मग या ठिकाणी आपल्याला पटकन दिसतं, काय दिसतं पटकन, विराट. ठोकणारा कोण आहे, विराट आहे. मग त्याला काय लागलं, ने, ने ए सी, नि सी ई ही, हे नि सी ई ही. हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय, तर हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय. मग इथं तृतीय आहे का, नाही. षष्ठी दिलं, षष्ठीचे चाचीचे, चाचीच्या. द्वितीय सलाते सलानाते, चतुर्थी सलाते सलानाते, यापैकी नाही. मग आपलं उत्तर काय पाहिजे इथं, यापैकी नाही. चला गड्यांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची.
मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत? मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत? मराठी पत्रकारितेचे जनक आहे बाळशास्त्री जांभेकर. कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. चला 1 मिनिट, मला फोन येतोय, 1च मिनिट घेतो फक्त. हॅलो सर, बोला ना सर. एक 5 मिनिटात बोलू का? लेक्चरमध्ये होतो मी. बरं बरं बरं. चला एक अर्जंट फोन होता, चला असू द्या. मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर आहे. कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न आहे, लिहिणे या शब्दाचे भावाचक नाम काय होईल? काय आहे? लिहिणे. तर या ठिकाणी त्याचं आहे लिहिणावळ. लिहिणारा, लिहिणत्व, लेखक नाही, तर लिहिणावळ आहे. काय आहे? लिहिणावळ. चला या ठिकाणी पाची पांडव हे कोणत्या संख्या विशेषणाचे उदाहरण आहे? आता लक्षात घ्या, विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार 5: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. आणि मग त्याच्यापैकी आलं हे पाची पांडव हे कोणत्या संख्या विशेषणाचे उदाहरण आहे? मग इथं लक्षात घ्या, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक यापैकी ते आहे साकल्य. म्हणजे सर्वच्या सर्व. पाची पांडव, किती पांडव? पाची पांडव. सर्वच्या सर्व असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? तेव्हा त्याला म्हणायचं साकल्यवाचक. चला, जिंकण्याची इच्छा असलेला म्हणजे कोण? जिंकण्याची व्रतस्थ विजय. चला, ह्या प्रश्न तुमच्यासाठी आहे. जिंकण्याची इच्छा असलेला म्हणजे कोण आहे? तरी याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. चला पुढं. पुढचा प्रश्न तुमचा आहे, देशाप्रती अभिमान असावा या वाक्यातील प्रति हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? शब्दाचा अव्ययी योग घडून तयार होणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दाचा अव्ययी योग घडून तयार होणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि मग या ठिकाणी कारण नाही, विनिमय नाही, आणि मग काय तर दिक, दिशादर्शक, देशाप्रती, देशाप्रती, देशाप्रती. चला 19 नंबरचा प्रश्न आहे, जर सर्व फुले सुंदर आहेत आणि गुलाब हे फुल आहे. जर सर्व फुले सुंदर आहेत आणि गुलाब हे फुल आहे तर खालीलपैकी योग्य विधान कोणते? मग गुलाब सुंदर आहे, गुलाब सुंदर नाही, काही गुलाब सुंदर आहे आणि काही फुले सुंदर नाही. आता इथं काय सांगितलं? जर फुले सुंदर आहे. आता हे सर्व फुलं आहे, गुरुजी 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 गुरुजी, इथं काय? हे सर्व फुलं आहे. त्यांनी काय सांगितलं? सर्व फुले सुंदर आहे. आता हे बुद्धिमत्तेच भाग आहे समजा. सर्व फुले सुंदर आहे. आता हे सर्व फुले झाले, हे झाले सर्व फुले. आणि गुलाब हे फुले, इथं गुलाब आहे, इथं कोण आहे? गुलाब. तर खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर गुलाब सुंदर आहे. गुलाब सुंदर नाही होऊ शकत नाही, काही नाही येत आणि काहीच विषयच नाही, मग गुलाब सुंदर आहे. 1 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. चला 20 नंबरचा, खळ 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 छमछम भरभर हे कोणत्या प्रकारचे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्याचक उपप्रकारात आहेत? आता इकडे बघा, खळखळ ध्वनिवाचक हे, छमछम भरभर मग ध्वनी म्हणजे इथं अनुकरणवाचक. काय येतं? अनुकरण दर्शक. क्रियाविशेषण हवे म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. क्रियाविशेषणाचे 2 प्रकार पडतात. कोणते गुरुजी? अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अर्थमूलकचे प्रकार किती? अर्थमूलकचे 6 प्रकार पडतात. कोणकोणते? काल, स्थल, रीती, संख्या, प्रश्न, निषेध. कालवाचकचे 3 प्रकार, स्थलवाचकचे 2 प्रकार, रीतिवाचकचे 3 प्रकार. गजानन या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला. गजानन हा शब्द या ठिकाणी विशेषणाचं काम करतो. कोणाच्या? गणपतीच्या. गजाचे आहे, गज म्हणजे हत्ती, गजाचे आहे आनंद म्हणजे मुख, गजाचे आहे आनंद ज्याला. मग तो कोण आहे? तर या ठिकाणी तो आहे बहुव्रीही समास. ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून ते तिसऱ्याच पदाचं विशेषण असतं त्याला म्हणतात बहुव्रीही समास. त्याचे वागणे मला पटत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी काय झालं? त्याचे वागणे मला पटत नाही. काय पटत नाही? वागणे, वागणे, वागणे. वाघ नावाच्या धातूपासून काय तयार झालं? वागणे. मग या ठिकाणी वाघ धातूला ने लागलं म्हणजे त्याने काय केले? जात बदललेली आहे. धातू साधित काय झालेलं आहे ते?
तर ते धातुसाधित नाम झालेलं आहे. काय झालेलं आहे? धातुसाधित नाम. कसं लक्षात घ्या, धातूला जेव्हा ने उ अ न ई, ने उ अ न ई हे प्रत्यय दिसतील तेव्हा त्याला काय म्हणायचं? तर तेव्हा त्याला नाम म्हणायचं. कशापासून तयार झालं? धातूपासून. म्हणून त्याला काय म्हणायचं? धातुसाधित नाम. नेहमी लक्षात ठेवा, धातुसाधित नाम तयार होतं, धातुसाधित विशेषण तयार होतं, धातुसाधित क्रिया विशेषण तयार होतं. मग जेव्हा ते नामाची जागा घेतं, जेव्हा ते नामाची जागा घेतं, त्याचे वागणे मला पटत नाही. काय पटत नाही? काय पटत नाही? काय आणि कोणची उत्तर काय असतात? नाम असतात. मग ते कशापासून म्हणलं? धातूपासून. म्हणून त्याला काय म्हणा? धातुसाधित नाम. भगवान या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप कोणते? मग आता हे तत्सम शब्द आहे. भगवान, भगवती, विद्वान, विदुषी, ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, राजा, राज्ञी, तत्सम शब्दाची ही स्त्रीलिंगी रूपे आहे. मग भगवान उत्तर काय पाहिजे? भगवती. चला पुढचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलो. त्या दुकानात काय वाटेल ते मिळेल. या वाक्यातील आधुनिक शब्दाची जात ओळखा. त्या दुकानात काय वाटेल ते मिळेल. काय वाटेल ते म्हणजे काय नेमकं? म्हणजे निश्चित नाही. जिथं काय आहे निश्चित नाही त्याला काय म्हणायचं? अनिश्चित. मग त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. त्या दुकानात काय वाटेल ते मिळेल. अहो काय वाटेल ते म्हणजे काय? सर्वच भेटेल, पण नेमकं काय भेटेल म्हणजे निश्चित नाही, त्याला म्हणायचं अनिश्चित. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यापुढे घेऊन आलोय. त्या प्रश्नाचं नाव काय? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? बोलता बोलता मी मैदानावर गेलो आणि काय झालं सांगताच आहे ना, दन मला मारलं आणि लगे रडू फुटलं. मग तिथं काय असतं? तर अवग्रह चिन्ह नाही, अर्धविराम येऊ शकत नाही. यापैकी नाही म्हणजे काय? अपसरण चिन्ह. असं चला मला मी तिथं गेलो, याला दाना मारलं. मग ते आलं इथं सांगायला, सांगताच आहे ना त्याला. मी तिथं पोहोचलो आणि तिथे 2-4 जण आले आणि मला विचार मालिका तुटली. चला या जर तुम्हाला हे सविस्तर शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्याच्यावर तुम्हाला सविस्तर शिका.